बघूयात नाशिकमध्ये आणखीन एक घडामोड अशी की नाशिकमध्ये आजपासून 819 पोलीस उपनिरीक्षक सेवेत रुजू होणार आहेत आणि या निमित्ताने नाशिकमध्ये 115व्या बॅचचा दीक्षांत समारंभ जो आहे तो आयोजित करण्यात आलाय। पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत असतो। दीक्षांत समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 3 मंत्री देखील उपस्थित आहेत। महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये या दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलंय। आणि यानंतर आपल्या सगळ्यांनाच दिलासा देणारी बातमी ज्याची अंमलबजावणी आजपासून होते। होय, इंधन दरासंदर्भात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 रुपयांची घट करण्यात आली आहे। पेट्रोलनं 90 पार केल्यानंतर आता त्याच्या दरामध्ये 5 रुपयांची कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केला। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.5 रुपयांची कपात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल केली आणि राज्यांनाही कपातीचं आवाहन केलं। त्यानुसार राज्य सरकारनं पेट्रोलवरच्या व्हॅटमध्ये 2.5 रुपयांची कपात केल्यानं आजपासून राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालंय। रोजाना बढ़ती पेट्रोल और डीजल की कीमतों में आज लोगों के लिए काफी राहत का दिन है, क्योंकि केंद्र सरकार और महाराष्ट्र की सरकार ने लगभग पेट्रोल की कीमतों में 5 रुपए कम कर दिए हैं। इसलिए हम आपको दिखाना चाहेंगे, इस वक्त हम मौजूद हैं मुंबई के कुर्ला स्थित एक पेट्रोल पंप पर। जो आज कीमत लिखी गई है पेट्रोल की वो 87 रुपए 2 पैसे यानी 87 रुपीज 2 पैसे पर लीटर, जो कि कल 91 रुपए 20 पैसे के करीब थी। वहीं डीजल की कीमत भी आप अगर आज की देखें तो 77 रुपए 50 पैसे, तो कुल मिला के करीब 2.5 रुपए का कमी डीजल में हुई है और लगभग 4.5 रुपए की जो कमी है वो पेट्रोल की कीमतों में हुई है। लोगों की एक मिलीजुली प्रतिक्रिया है। कुछ लोगों का मानना है कि 5 रुपए की जो रिलीफ की दिया गया है वो ठीक है और इसके आगे भी दिया जा रही है। वहीं कुछ लोग ये भी कह रहे हैं कि 5 रुपए बहुत ज्यादा रिलीफ नहीं है, इससे आगे भी सरकार जो है कीमतों को कम करे। कैमरामैन सुमंगल के साथ अमन सैयद, न्यूज़ 18 इंडिया, मुंबई। एक्साइज ड्यूटी हम लोग 1.5 रुपया 1 रुपया 50 पैसे कम करेंगे और जो ओएमसीज हैं वो 1 रुपए की कटौती अपनी प्राइसिंग में फैक्टर इन करेंगी। तो केंद्र सरकार की तरफ से हम लोग 2.5 रुपए तुरंत कंज्यूमर्स को इसका रिलीफ देंगे। मी भारत सरकारचे विशेषतः माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि वित्तमंत्री अरुण जेटलीजी यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पेट्रोल डिझेलवर 2.5 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील पेट्रोलवर 2.5 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे भाव 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे। एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने आज या ठिकाणी घेतलेला आहे। यानंतर बघूयात आज रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर होणार आहे। बँकेचे गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल दुपारी द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत। 3 दिवसांच्या बैठकीत झालेले निर्णय आज जाहीर होतील। यंदाही 0.5% रेपो दर वाढीची शक्यता आहे आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीकडे तमाम अर्थव्यवस्थेचं लक्ष लागलंय। आता बातमी नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचं थैमान अजूनही कायम आहे। कालही स्वाईन फ्लूनं एका 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झालाय। त्यामध्ये नाशिकमधील फ्लूच्या बळींची संख्या 36 इतकी झाली आहे। गेल्या 10 दिवसात 13 रुग्ण दगावल्यानं स्वाईन फ्लूची दहशत कायम आहे। दरम्यान नाशिकमध्ये स्वाईन फ्लू डेंग्यूचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरलेल्या वैद्यकीय अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे। पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉक्टर जयराम कोठारी यांचे अधीक्षक पदावरून त्यांना हटवलेलं आहे। दरम्यान मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये असून स्वाईन फ्लूचा आढावा घेणार आहेत। वातावरणातील बदल आणि वाढलेल्या उष्णतेमुळे मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये 16 सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 213 वरून सप्टेंबर अखेरपर्यंत 398 वरती गेलेली आहे।
मोठा आकडा आहे हा आणि यात 5 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. दरम्यान सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 3721 रुग्ण सापडलेले आहेत. आणि आता बातमी आहे लातूरमधनं. परतीच्या पावसानं मराठवाड्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. सर्वात जास्त टंचाईग्रस्त लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसंच जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीट देखील झाली आहे. रेणापूर तालुक्याला गारपिटीनं चांगलंच झोडपून काढलंय आणि या गारपिटीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटानं चिंतेत सापडलेल्या लातूरचा बळीराजा आता दुहेरी संकटाला तोंड देतोय. अचानकच एकदम गारपीट झाल्यामुळे इथं पूर्णत्व मी 5-6 एकर माझ्याकडे जमीन आहे, त्यामध्ये पूर्ण सोयाबीन लावलेलं असून त्यामध्ये या गारपीटमुळे अति नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये सोयाबीनचा एकही दाणा न राहता यामध्ये 90 ते 95% पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. आता बातमी आहे नितीन गडकरींच्या दिलखुलास अंदाजाबद्दलची. शरद पवार राजकारणात कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही, असं प्रांजळ मत नितीन गडकरींनी व्यक्त केलंय. ते कलर्स मराठीच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात बोलत होते. पाहुयात गडकरी पवारांबद्दल नेमकं काय म्हणालेत ते. शरद पवारांना कृषी, ग्रामीण, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातली तळागाळातली माहिती आहे आणि प्रत्येक विषयाबद्दल त्यांना ज्ञान आहे. त्यांना विजन पण आहे आणि लोकसंग्राहक वृत्ती पण आहे. मित्रांना, सहकाऱ्यांना सांभाळून ठेवणं, टिकवणं आणि त्यांना बरोबर घेऊन चालणं हे त्यांचे गुण एकदम चांगले आहेत. आणि खटकणारी गोष्ट कोणती? राजकारणात ते काय बोलतात आणि काय करतात याच्यामध्ये मात्र त्यांच्यावर विश्वास बसत नाही, कारण ते काय करतील कधी आणि काय मनात आहे हे कळत नाही कधी, हे कोणालाच नाही कळत. कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे आणि इरसाल नमुने या कार्यक्रमात गडकरींनी उद्धव ठाकरेंवरही भाष्य केलंय. ते एक उत्तम संघटक आहेत, पण त्यांनी अजून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पाहुयात गडकरी नेमकं काय म्हणालेत ते. उद्धव ठाकरेंबद्दल स्वाभाविकपणे बाळासाहेबांचा वारसा त्यांना मिळालेला आहे. विशेषतः बाळासाहेबांच्या नंतर त्यांनी खूप चांगलं नेतृत्व केलं. मराठी माणूस, मराठी संस्कृती याबद्दल त्यांची असणारी कटिबद्धता मला नेहमी आवडते. दोष तसा काही त्यांचा नाही, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यापर्यंत योग्य भूमिका पोहोचवणं खूप कठीण जातं. ती खटकणारी गोष्ट आहे. खटकणारी नाही आहे, कारण ते सहज असे आहे त्यांना पोचू शकतं. पण मला असं वाटतं कधी कधी त्यांनी अजून खाली येऊन सगळ्यांशी बोलणं केलं तर त्यांना देखील त्याचा फायदा होईल, बाकीच्यांना होईल. ते कम्युनिकेशन अजून जास्त खोलात गेलं तर नक्कीच गैरसमज होणार नाही आणि चांगलं काम होईल. याच कलर्स मराठीवरच्या मुलाखतीत गडकरींनी रामदास आठवलेंवरही भाष्य केलंय. ते मनाने खूप निर्मळ आहेत, पण त्यांना कधी कुठे काय बोलावं आणि कोणती कविता करावी हे कळत नाही. त्यामुळे ते अनेकदा टीकेचे धनी ठरतात, असं प्रांजळ मत गडकरींनी आठवलेंविषयी व्यक्त केलंय. आठवले साहेबांबद्दल आठवले अतिशय चांगलं सहृदयी व्यक्तिमत्व त्यांचं आहे, पण कधी कधी राजकारणात काय बोलावं आणि काय बोलू नये, कोणती कविता करू नये आणि कोणती करू नये, आणि भलत्या वेळी भलतंच बोलल्या गेलं आणि भलती कविता झाली ते अडचणीत येतात. हो, पण पेट्रोल विषयी पण म्हणजे तुम्हा लोकांना पेट्रोल फुकटच असते हे आम्हाला, म्हणजे त्यामुळे त्याच्या साधेपणाने बोलले किंवा आम्हाला आमच्या गाडीत पेट्रोल सरकार टाकतं, त्यामुळे त्यांच्या बोलण्यात तो उद्देश नव्हता, पण त्यातून निघणारा अर्थ निघाल्यामुळे कारण नसताना त्यांना लोकटीकेच्या समोर जावं लागलं. हेच सांभाळून बोललं पाहिजे. पुढे आपण जाणून घेऊयात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेत. काल पुतीन यांचं विमानतळावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वागत केलं. यानंतर पुतीन यांनी मोदींची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये रात्री डिनर पे चर्चा देखील रंगली. आज या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यावेळी महत्वाकांक्षी S-400 क्षेपणास्त्र करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.